नमस्कार. SP ॲग्रोटेक बारामतीद्वारा आज आपण उभे आहोत इंदापूर तालुक्यामध्ये जाचक वस्तीजवळ प्रगतशील बागायतदार आणि प्रसिद्ध व्यावसायिक श्रीयुत दीपक भाऊ नेवसे यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती उभे आहोत. नमस्कार नेवसे भाऊ. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. दीपक दशरथ नेवसे, मुक्काम पोस्ट संस्कृत तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं नेवसे भाऊ, तुम्ही आम्हाला तुमचा मोबाईल नंबरही सांगा. 96 57 44 44 00. 96 57 44 44 00. 00. 96 57 44 44 00. येस. नेवसे साहेब, आम्हाला हे सांगा आता शेतकरी उत्पादकांना की तुम्ही SP ॲग्रोटेक बारामती जैविक उत्पादनं वापरली आहेत, कशा प्रकारे वापरली? SP ज्यावेळेस तुमची SP ॲग्रोटेकची उत्पादन मी घेतली त्यावेळेस एक साधारणतः 1.5 महिन्याचा माझा ऊस होता, लागण होती. त्यावेळेस मला समजलं की SP ॲग्रोटेक जरा रासायनिकचं वापरण्यापेक्षा तुमचं सेंद्रिय चांगलं आहे, रिझल्ट चांगला आहे. तर मी आपलं सहज म्हणलं एक पाहून वापरून बघावं. तर साधारण 1.5 महिन्याची लागण झाली उगून आल्यानंतर. 1.5 महिन्याच्या लागल्यानंतर मी फवारणी घेतली. स्टिम्युएल आणि मायक्रोनची फवारणी घेतली. पण ती फवारणी घेतल्यानंतर साधारणतः 3-4 दिवसात मला चांगली रिझल्ट कोंबाची संख्या वगैरे म्हणजे जाणवायला लागली, तेजी दिसायला लागली. मग त्याच्यानंतर परत एक 15-3 आठवडे थांबल्यानंतर परत दुसरे मी 30 स्प्रे घेतला त्याच्यावरती. मग त्या 2 स्प्रेच्या नंतर मला जी ह्याला हे वाटलं वेगळा फरक वाटला. म्हणजे काळोखी म्हणण्याची बारकी खालनं संख्या जी वाढायला लागली कोंबाऱ्याची, एकसारखी थोडीशी जाणवायला लागली, वर निघलेली. मग त्याच्यानंतर मग पुढचं आणखीन काय वापरावं लागतंय काय बघितलं मी, विचारलं. तर विचारल्यानंतर मला समजलं की परत नंतर तुम्ही ते नॅनो पॉवर, बायोबूस्टर, नॅनो पॉवर आणि रूट पॉवर, मग हे तुम्ही म्हणले मला ड्रिपद्वारे सोडा एक, रिझल्ट चांगला आहे ह्याचा. आणि मग मी म्हणलं ठीक आहे, त्याला विचार करून बघू. हाय चांग म्हणजे काय रासायनिक तर नाही, रासायनिक जमीन खराब होऊ शकते, तुमच्या ह्यानी जमीन खराब होणार नाही सेंद्रियनी. मग ते वापरलं मी. पण वापरल्यानंतर जी काळोखी, जी क्वालिटी, जी एक साईज सगळे हाईट निवर आलं, ते अतिशय समाधानकारक वाटलं. मग ती वापरल्यानंतर परत मी हे करून घेतलं, बांधणी करून घेतली थापचळीची. मग थापचळी झाल्यानंतर परत एकदा मला असं जाणवलं काय एकदा ही सोडल्यानंतर जर अजून परत काय बघितलं सोडलं तर काय होईल याचं, काय थोडंफार कुठं कॉस्ट बी मापात आहे, जास्त नाही. परत दुसऱ्या वेळेस सोडलं मी, साधारणतः 1.5 महिना त्यात पिरियड मध्ये गेला माझा, त्यावेळेस सोडलं. त्याच्यानंतर जी फरक जी मला जाणवला, ते पानाची जी आपण म्हणतो ना ही लांबी अशी 4 बोटाच्या लेवलने ती पान पडलं, चांगली रुंद झालेली, पाने एकदम अशी रुंद पडली, वाढायची साईज पण चांगली राहिली. आणि त्याच्यातून मला परत नंतर बांधणी केल्यानंतर असं जाणवलं की जे खालून जेवढं कोंबार पहिल्यांदा निघलं होतं ते सगळं अख्खं वरती आलं, खाली थांबलं नाही, जळलं नाही, काय नाही. आणि बेटामध्ये ऊसाची संख्या पण जास्त मिळाली मला, आणि कांड्यांची संख्या सरासरी, आणि कांड्यांची संख्या एकसारखी आली आणि पेरांची संख्या एकसारखी राहिली. म्हणजे जेवढे बेटात ऊस आहेत त्याची पेरांची संख्या पण एकसारखी राहिली. बरोबर, अशी गोष्ट झाली. त्यामुळे ती म्हणजे पेर ही अगदी कांडी लांब आहे, कांडी लांब आहे, पेरा पण जोरदार आहे. उसाला पोत आहे चांगला, आणि कांड्यांची संख्या ही 16-17 वर. ह्या कांडीवर तुमच्या लक्षात येते की बरं असं नाही की आपण आपल्या रस्त्याला थांबली, एकदम कडचा प्लॉट तुम्हाला ऊस बघितला तुम्ही. आता थोडंसं आत बघितल्या की आता 17-18 कांड्या ऊस आहे, आतमध्ये 20-22 कांड्या ऊस आहे सगळा कडचा. हा फरक आहे. रिझल्ट चांगला आहे SP ॲग्रोटेक आहे, रिझल्ट तुम्हाला जाणवलेला आहे, जबरदस्त. तुम्हाला वाटतं की SP ॲग्रोटेक बारामती जैविक उत्पादनं आहेत, ऊसावरती तुम्ही जबरदस्त रिझल्ट घेतलेला, आणि ऊस उत्पादकांनी हे औषध वापरावं, जैविक उत्पादन जे SP ॲग्रोटेक बारामती? कदम साहेब, आमच्याकडे ही ऊस शेती म्हणजे आमची पारंपरिक शेती आली. आम्ही कधी इतकं त्या शेतीला, ऊसाच्या शेतीला इतकं बारकाने बघून रासायनिकच्या पिशवी आणायच्या, एरिया आणायचा, कालवाचं मिक्सर टाकायचं. पण ह्यावेळेस मला थोडासा वेगळा बदल बघावं, म्हणजे वेगळं बघावं, नक्कीच ह्यातनं त्यातनं काय फरक होईल का. बरं, हे कॉस्ट चालल्या वाढत भरपूर इकडल्या रासायनिकच्या, मला थोडं जैविककडे आपण वळावं. जैविक बरेच लोक माझे कमी किमतीत मिळतं मान्य, थोडं फुकाड मिळालं मिळतं म्हणतात ते. मग मी आपलं म्हणत ती वापरून बघा. पण असं मी सांगेन नक्की, शेतकरी बांधवांना नक्कीच सांगेन, रासायनिककडे न आता तुम्ही 100% तुम्ही जैविक शेतीकडे वळलं पाहिजे. आता काळाची गरज आहेच, कारण का की रासायनिकचे रेट गगनाला वेळ्यात, आणि तुमचे शेती हे जे आहेत ह्याचं कमी आहेत रेट, तुमचं जे उत्पादन आहे ते कमी रेटमध्ये मिळते. साधारणपणे किती एकर ऊस आहे तुमचा? आपल्या 6 एकर प्लॉट आहे. आता 6 एकर प्लॉट आहे, आणि 6ची 6 एकर आम्ही सगळं तुमचं वापरलं अख्ख्या प्लॉटला. SP ॲग्रोटेक तुम्ही वापरलेला आहे, त्याच्यावर सगळं चालू. यावरती तुम्ही समाधानी आहे? 100% समाधानी. म्हणजे मी असा समाधानी की ऊस माझा आता पुढच्या वर्षी तुटणार आहे, पण ह्या वर्षी एवढं तुटला तर मला समाधान अजून आहे. कारण का निरात्री चांगलंच आहे, कारण का वाढलाच आता ह्या लेवलला. 7 महिन्यात 7.5 महिन्यात काहीच ऊस एवढा आमचा वाढत नाही. बरोबर. आता 7.5 महिन्याचा 18-20 कांड्या ऊस असेल तर का नाही तोडा मग आपण तरी, असं होते. कारण पुढच्या 8 महिन्यात 10 महिन्यात परत फोडा आमचा जाईल, तेवढ्याच किमतीचा होईल. बरोबर आहे का, म्हणजे असं होते. त्यामुळे
100% समाधान आहे. मीच नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर त्याला ऑटोमॅटिक हा रिझल्ट मिळून जाईल. येस, मिळणारच. कारण आपली जैविक उत्पादन जैविक उत्पादनच एक नंबर आहे. येस, आणि म्हणूनच SP ॲग्रोटेक बारामती आवर्जून म्हणतं की शेती तुमची, रिझल्ट आमचा. एवढं खात्रीपूर्वक 100% म्हणतं. त्याचं कारणच असं आहे की उत्पादन गॅरंटेड वाढवण्यासाठी SP ॲग्रोटेकची जैविक उत्पादन मदत करतात. तर नेवसे साहेब, तुम्ही उत्पादन वापरली जैविक आणि अजूनही तुम्ही वापरणार आहात, कारण 7.5 महिन्यामध्ये तुम्हाला एवढा रिझल्ट मी आता मिळाला. वापरण्यात साधारण अजून एक दीड पाऊण महिन्यानंतर मी आणखीन एक डोस सोडणार. येस. ड्रिपद्वारे माझ्याकडे सगळे टोटल प्लॉटला ड्रिप आहे. मी अजून दीड एक महिन्याने अजून एक डोस सोडणार. आणि मुलाखती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.